मी सोनाली. घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर आज आहे सोमवार आणि सोबत प्रदोष देखील आहे. त्यासाठी मी संध्याकाळी पूजेला मला निवांत वेळ मिळावा म्हणून जरा लवकर स्वयंपाक करून घेते. प्रदोषलाच नाही तर असंही इतर काही उपवास वगैरे माझा असेल तर मी संध्याकाळी भाजी लवकर बनवून ठेवते आणि पूजा झाल्यानंतर मग चपात्या भाकरी जे काही बनवायचं असतं ते बनवते. तर इथे मी हे मिश्र डाळींचं वरण बनवते. यामध्ये मी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूर डाळ अशा एकत्र करून तिघं डाळी एकत्र करून एक बरणी भरून ठेवते आणि आठवड्यातून एकदा हे वरण बनवतेच मी, कारण आधीला खूप आवडतं. तर वरण शिजताना त्यातच मी टोमॅटो आणि हिरवी मिरची कट करून घातले आणि हळदही घातली आहे. तर वरण शिजून झालेलं आहे. आता त्यात वाफ आहे, आता ती रिलीज होईपर्यंत मी ते भाजी बनवून घेते. तर मी कारल्यांची भाजी बनवते. आधी कारले कट करून त्यांना मीठ चोळून घेतलं होतं आणि एक 15 मिनटं बाजूला ठेवलं होतं. त्यानंतर आता त्यांना मी धुवून घेतलं आणि पिळून घेतले, त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि कढईत तेल घातलं, जिरं आणि कांदा घालून परतून घेतलं 1-2 मिनटं. त्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट घातली आहे आणि कांदा सोनेरी रंगापर्यंत येईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं आहे. त्यात आता मी हळद पावडर आणि लाल तिखट घालून घेते. त्यानंतर हे आपण कट केलेले कारले मी त्यामध्ये आता ॲड करते. चवीनुसार आता त्यामध्ये मीठ घालून घेते मी आणि भाजी व्यवस्थित परतवून आता मी साईडला ठेवली शिजत. तोपर्यंत आपली डाळही आता त्याच्यातली वाफ रिलीज झाली होती, तर मी त्याला विस्करनेच घोटून घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला हवं असेल तेवढं पाणी घालून थोडंसं चवीपुरतं मीठ घालून मी शिजवून घेते डाळ आता. आणि आता डाळमध्ये घालण्यासाठी मी तडका बनवते. तर तडका पॅनमध्ये तेल घेतले आणि शेंगदाणे घालून घेतले, जिरं, मोहरी, बारीक कट केलेला लसूण आणि कढीपत्ता, थोडा हिंग चिमूटभर असं मी घालून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीरही मी तडक्यात घातली आहे. थोडी अशी रंगासाठी म्हणून लाल तिखट घालून घेतली आहे. हे वरण बनवायला अतिशय सोपं आहे, पण तरीसुद्धा त्याची चव ही खूप भारी लागते आणि स्पेशली जिरा राईससोबत तर त्याची टेस्ट नेक्स्ट लेवल जाते. आम्हाला तर तिकडनं खूप आवडतं म्हणून मी आठवड्यातून एकदा बनवतेच. आणि इथे आपलं वरण आता शिजून झालेलं आहे. तर त्यामध्ये मी आता हे कट केलेली कोथिंबीर घालून घेते आणि मला आता पूजेची तयारी करायची होती आणि त्याआधी आंघोळ करायला लागणार होती. मग आंघोळीच्या आधीच मी हे आता भात लावण्यासाठी तांदूळ भिजत घालून घेते आणि बाजूला कणिकही मळून ठेवली आहे. म्हणजे पूजा झाल्यावर फक्त भात लावायचा आहे आणि पोळ्या बनवायच्या आहेत. तर तशी मी सर्व तयारी आधीच करून ठेवते, म्हणजे नंतर मग पटकन आवरून होतं रात्री. आणि आता पावसाळा सुरू असल्यामुळे किती जरी साफसफाई आपण घरात केली तरी थोड्याफार प्रमाणात घरात कुबट वास येतोच थोडा तरी. तर रूम फ्रेशनरही असतं, पण तरी देखील मी डांबर गोळ्या ह्या म्हणजे पावसाळ्यातच नाही पण मी नेहमी वापरते, असे ठेवून घेते सोफ्यांच्या गाद्यांखाली, शू रॅकमध्ये, सिंकच्या तिथे खाली, टॉयलेट बाथरूममध्ये, सिंकमध्ये आणि कपड्यांचे जे कपाट आहे त्यात तर मी म्हणजे नेहमीच असतात माझ्या, त्या बारीक झाल्या तर मी त्यांना काढून टाकते आणि परत दुसऱ्या ठेवते. तर ते मी आता ठेवून घेतलं आहे आणि आंघोळ करायचीच होती मला आता. आंघोळ झाल्यावर मी सगळ्यात आधी आता पूजेसाठी लागणारा प्रसाद बनवून घेते, म्हणजे परत परत उठायला नको म्हणून पूजा करताना. तर इथे मी रव्याची खीर बनवते. आधी दूध नव्हतं, म्हणजे होतं दूध पण मग ते तापवलेलं होतं आणि मला फ्रेश ताजं दूध हवं होतं, तर यांनी दूध आणून दिलं. आता आधी मी आता प्रसादासाठी खीर बनवून घेते. थोडंसं तूप घालते मी आता याच्यात. आधी थोडा रवा भाजून घेतला होता मी आणि भाजून साईडला काढला आहे आणि तूप घातल्यावर परत मग तोच रवा त्यात घालून परत अजून एकदा परतवून घेते. आणि प्रसादासाठी जी खीर बनवतो आपण तर ती मी खूप कमी प्रमाणात बनवते, म्हणजे असं
उरायला नको ते. नंतर जेवढं नैवेद्य देवाला दाखवायचं आहे तेवढंच बनवते मी, सगळ्यांसाठी नाही बनवत. आणि त्याच्यातूनच मग थोडं थोडं प्रसाद म्हणून घेतो. कारण सोमवारचा प्रसाद आणि प्रदोष व्रताचा प्रसाद हा जो असतो तो सेम डे संपवायचा असतो. आणि असं इकडे तिकडे पडायला नको, म्हणजे उरायला नको. आणि सगळ्यांसाठी बनवून त्यातून थोडंसं देवाला दाखवणं हेही मला नाही पटत. तर मग मी थोडाच बनवते. असंही आपण काही ना काही गोड अधूनमधून तर बनवतच असतो. तर प्रसाद मी जेवढा लागतो तेवढाच बनवते, म्हणजे पटकन संपेल असा. तर इथे मी तो रवा भाजून घेतला होता तुपात. त्यात कट केलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घातली होती. आणि आता दूध घालून घेतलं आहे. त्यानंतर मी साखरही काढून ठेवली होती बाजूला, साखर घालून घेतली आहे. आणि थोडं केसर घालून घेते, होतं घरात म्हणून, नाहीतर एरवी काही घालत नाही मी. आता आधी पूजेची सर्व तयारी करून घेते, म्हणजे बसताना आपण एकदा बसलो की परत उठायला नको म्हणून. मी दूध आणल्यानंतर हे कच्चं दूध काढून घेतलं होतं थोडंसं अभिषेक करण्यासाठी. फुलं आणि बेलपत्र हे मी आता आठवडाभर पुरेल असं मागूनच ठेवते आणि फ्रीजमध्ये एका डब्यात ठेवून घेते, म्हणजे रोजच्या रोज पूजेला मागवावं नाही लागत. सध्या माझी झाडं म्हणजे ते गॅलरीसाठी पेंडिंगच आहेत, त्यांचं काम नाही झालेलं. तर बघू आता लवकरच त्यांचे, सध्या गावालाही जायचं आहे. तर तिथून आल्यावर ते झाडांचं आता करायला लागेल, नवीन झाडं वगैरे लावून घेईल आता पावसाळा सुरू आहे तर. आणि शमीचं झाड मी घरातच लावलेलं आहे. तर मला तर उपवास असल्यामुळे तोडायला चाललं नसतं, तर मी आधीला पाठवलं आहे, मला तोडून आणून द्या असं पानं. नेहमी प्रदोषच्या दिवशी मी सकाळीच अभिषेक करून घेते आणि संध्याकाळी फक्त पोथी वगैरे वाचून पूजा करून घेते. पण ह्यावेळेस मला फुल व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठी मग मी म्हटलं संध्याकाळीच करूया आता. आणि प्रदोष काळ हा सकाळी आणि संध्याकाळी दोघं वेळेला असतो. तर तुम्हाला काही इमर्जन्सी असेल किंवा संध्याकाळी जमणार नसेल तर तुम्ही ही पूर्ण पूजा सकाळी करू शकता तुमच्या सवडीनुसार. आणि बऱ्याच जणींना ज्यांना पूजा वगैरे करायला शक्य नसेल, ऑफिसला जाणारे असतील किंवा मग लहान मुलं असतील किंवा आणि काही काम करत असतील घरातून, तर त्यांना एवढं पूजा वगैरे करणं जर शक्य नसेल तर त्यांनी जवळ एखादं शंकराचं मंदिर असेल तिथे जरी जाऊन आल्या किंवा मग घरात एक बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर वाहून आणि शिवलीलामृतचा 11वा अध्याय किंवा मग प्रदोषची पोथी असते त्याचे तर खूप छोटे छोटे अध्याय आहेत, एक एक पानांचे, तेवढं जर केलं तरी खूप झालं. कारण सगळ्यांना माहिती आहे महादेवाला भोळा महादेव म्हटलं जातं. तुम्ही जर श्रद्धेने त्यांना झाडाचं पान जरी अर्पण केलं तरी ते गोड मानून घेतात. आणि महादेवांची सेवा ही करायला तितकीच सोपी आणि तेवढीच प्रभावी देखील आहे. इथे आता संध्याकाळी दिवे लावण्याची पण वेळ झाली होती, तर मी दिवे पण बनवून घेते जे आपल्या रोजच्या पूजेला लागतात संध्याकाळी सकाळी ते. तर मी बनवून घेते, मी जेव्हा पूजेला बसेल तेव्हा लावून दिलं, आधी ठेवून दिलं जागेवर थोडीशी जवळ आणि माठाजवळ आपण जिथे जिथे लावतो तिथे तिथे. तर मी आता इथे पाट मांडायची तयारी करून घेते. गोमूत्र आणि गुलाबजल टाकून खाली पुसून घेते मी आता. तसं तर उपवासाच्या दिवशी मी पूर्ण फरशी पुसायच्या पाण्यातच गोमूत्र टाकून घेते सकाळी. आणि कुठल्याही पूजेच्या आधी आपण दीप प्रज्वलनानेच सुरुवात करतो. तर हा तर माझा अखंड दीप आहे, पण तो शांत झाला होता तर तो मी लावून घेतला. आणि पाट ठेवायच्या जागेवर खाली आधी स्वस्तिक काढून हळदी कुंकू लावून तिथे पूजा करून घेतली आणि मग त्यावर हा पाट ठेवून घेतला आहे मी आता. आणि याआधी मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की प्रदोष व्रताचं हे वारानुसार वेगवेगळं असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर रवी प्रदोष हा आयुष्य व आरोग्यप्राप्तीसाठी केला जातो आणि सोम प्रदोष हा अभिष्ट कामनापूर्ती व कार्यसिद्धीसाठी केला जातो. आणि मंगळ प्रदोष म्हणजे त्यालाच आपण भौम प्रदोष म्हणतो, तर तो ऋणमुक्ती किंवा मग स्वास्थ्यप्राप्तीसाठी केला जातो, रोगमुक्तीसाठी. आणि बुधवारी जो प्रदोष तो त्याला अभिष्ट मनोरथ पूर्तीसाठी केलं जातं.
गुरुवारी गुरुप्रदोष जो होतो तो शत्रूंचा नाश आणि घरात सुख शांती आणि स्थैर्य लक्ष्मीप्राप्तीसाठी केला जातो. आणि शुक्रप्रदोष स्त्रियांसाठी फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे स्त्री सौख्य म्हणजे सौभाग्यवृद्धी होते आपली. आणि शनिप्रदोष तर हे मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की मी सुरुवात शनिप्रदोषपासूनच केलेली होती. तर तो पुत्रप्राप्ती किंवा मग संतानविषयक जे चिंतेचे विषय असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यासाठी केला जातो. तर तुम्ही कुठल्याही महिन्याच्या प्रदोष व्रतापासून जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता. आणि ज्या दिवशी तुम्ही व्रताला सुरुवात करता त्याच दिवशी तुम्हाला जे काही तुमची इच्छा असेल तसा संकल्प करून घ्यायचा असतो आणि तो एकदाच करायचा असतो. पहिल्या दिवशी जेव्हा आपण पहिला प्रदोष व्रत करतो तेव्हा हे व्रत तुम्ही वाराप्रमाणे करू शकता किंवा मग दर महिन्याच्या त्रयोदशीला म्हणजे सगळे प्रदोषही करू शकता. तर मी आधी फक्त शनी प्रदोष करत होती, मग नंतर सगळे प्रदोष मी करायला लागली जे दर महिन्याला येतात ते. आणि हे व्रत किमान तुम्हाला 3 वर्ष करायला लागेल किंवा मग 12 वर्ष, 3 किंवा 12 वर्ष. आणि त्यानंतर मग उद्यापन केलं तरी चालतं. बरेच जण उद्यापन करतही नाही, त्यांचे कायमस्वरूपीचे असतात. तर इथे मी आता आपली रोजची जी पूजा असते, दिवे वगैरे लावणं, तर ते लावून घेतले. मी आधीने ठेवले जागेवर, मी त्याला लावून दिले. आणि आता मी गणपतीचा अभिषेक करून घेते सुरुवातीला. कारण कुठल्याही पूजेच्या सुरुवातीला आपण गणपतीचं म्हणजे गणेश पूजन तर करतच असतो. तर मी आधी गणपतीचं इथे पूजन करून घेतलं आहे. कितीही तयारी करून बसलो आपण पूजेला तरी काही ना काही सुटतंच, जे की उठून घ्यायलाच लागतं आपल्याला. तर दरवेळेला हे घरी नसतात, आदी आणि त्याचे बाबा. पण आज आदीला अकॅडमीला पण सुट्टी होती, त्यामुळे त्याची खूप मदत झाली मला आणि हेही लवकर आले होते. तर गणेश पूजनानंतर मग मी आता महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून घेतला आणि परत त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि गंध वगैरे लावून आता पूजा करून घेते. ते बेलपत्र काढून ठेवलं होते मी बाजूला. मग अशी पूजा जेव्हा मी तयारी करत होते तेव्हा पूजेची. ते मी आता हे शमीपत्र तोडून आणले होते आधीने, ते वाहून घेते. आणि आता एक एक करून जे मी बेलपत्र निवडून काढले होते ते अर्पण करून घेते. मग इथे तुम्ही शंकराचा एखादा मंत्र किंवा मग शिवस्तुती तुमची पाठ असेल तर तेही म्हणू शकता बेलपत्र अर्पण करताना. आणि मी आता ही छोटीशी गळती आणलेली आहे, तर ती मी आता भरून घेणार आहे पाण्याने. आणि छान असं एक एक थेंब असं त्याच्यातून पाणी पडतं. आणि जोपर्यंत आपण रात्री जागी असतो तोपर्यंत मी त्यात पाणी टाकत असते, संपलं की परत परत भरून घेते. नैवेद्य दाखवून झालं इथे आता. आणि आता पोथी वाचून घेतली मी. आणि पोथी वाचून झाल्यावर 11वा अध्याय लीलामृतचा आणि शिवस्तुती झाल्यानंतर आरती करून घेतली. आणि मी जेव्हा केव्हा शिवस्तुती म्हणते म्हणजे संध्याकाळच्या पूजेनंतर जर काही दुसरं वाचायला वेळ नसतो तर मी फक्त शिवस्तुती म्हणून घेते. तर आधीला ते तुझविणे शंभो मज कोण तारी हे बोलायला खूप आवडतं. तर तो माझ्याजवळ बसून वाट बघतो मम्मीची ओढ केव्हा संपेल आणि आपण केव्हा बोलायचं असं. त्याच्यात ते बऱ्यापैकी लक्षात येऊन गेलेलं आहे कुठे कुठे बोलायचं असतं असं. तर त्याला खूप आवडतं ते बोलायला. इथे माझी आता संपूर्ण पूजा आवरून झाली होती. देवघरातले देव गणपती आणि महादेवाची पिंड खाली ठेवली म्हणून तिथे जागा खाली दिसते तुम्हाला. आणि जेवण वगैरे आवरून झाल्यावर आमच्या जवळच इथे हे शर्वायेश्वर महादेवाचं मंदिर आहे, जनार्दन स्वामींच्या मठात म्हणजे आश्रमात. तर तिथे जाऊन आलो आम्ही. तर खूप अशी गर्दी होती, तुम्ही बघू शकता. सोमप्रदोष होता आणि मला वाटतं 8:30 ते 9 झाले असतील रात्रीचे. तर खूप गर्दी होती. आम्ही गेलो तेव्हा आणि आम्हाला आरती सापडली. थोड्या वेळ थांबायला लागलं पण मग आरती भेटली. आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की प्रत्येक प्रदोषला एखाद्या शिवमंदिरात जाण्याचा. तर आधी मी नेहमी आमच्या जवळ जे आहे तिथेच जायची. पण मग आता यूट्यूब जेव्हापासून सुरू केले तेव्हापासून मी वेगवेगळं मंदिर कवर करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हालाही दर्शन व्हावं. तसं तर नाशिकमध्ये भरपूर अशी महादेवाची मंदिरं आहेत. तर हळूहळू मी ते कवर करण्याचा प्रयत्न करेल.
सध्या नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी रस्त्याची कामं चाललीत आता, कारण कुंभमेळ्याची तयारी सुरू आहे आता. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.